नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या या चॅनलवरती. यामध्ये आपण पाहायचं आहे व्हॉट इज द डिमांड अँड सप्लाय. एस-एम-सी मध्ये डिमांड अँड सप्लाय झोनचा यूज कसा करतो हे आपण पाहूया. यामध्ये एक तुम्हाला टूल ऍड करायचा आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट. ते तुमच्या फेवराइटला ऍड करायचे. मी ते ऍड करून ठेवलं आहे ऑलरेडी, फिबोनाची रिट्रेसमेंट. तर इथे ह्यामध्ये तुम्हाला मी सांगतो त्या लेवल फक्त ते ठेवा, बाकी सगळ्या लेवल तुम्ही हाईड करा. मी ते फिबोनाची ड्रॉ करतो. सुरुवातीला हायपर्यंत ड्रॉ केली अँड इथे सेटिंगमध्ये गेलो फिबोनाची रिट्रेसमेंटच्या, आणि इथे मी डिफॉल्ट सेटिंग करतो. सर्वात आधी ही डिफॉल्ट सेटिंग आहे, तुम्ही ऑलरेडी डिफॉल्ट सेटिंगला असणार आहे. तर ह्यामध्ये सांगतो ते लेवल तुम्ही हाईड करा. फक्त 1, 0 अँड 0.5 ह्या तीनच लेवल कुठे ठेवायचे, बाकी सर्व लेवल तुम्ही हाईड करायचे. मी हाईड करतो क्विकमध्ये. हाईड केले, हाईड. तुम्ही पाहू शकता अनेकदा 0, 1 अँड 0.5 ह्या तीनच लेवल फक्त ठेवा, बाकी सगळे हाईड करून ठेवा. झोन जो आहे हा आपल्याला यूज होणार आहे. तर सुरू करूया. एस-एम-सी मध्ये डिमांड अँड सप्लायचा यूज कसा होतो आपण पाहूया. मी एक एक्झाम्पल घेतो आपल्या डेली लाईफ मधलं. मी एक साखरचं उदाहरण घेतो. तर साखरची प्राइस समजा इनिशियल 0 पासून ते आता 38 सुरू आहे, राईट. 38 प्राइस सुरू आहे. तुम्ही त्याला बाय कधी करणार? जितक्या स्वस्तात तुम्हाला साखर भेटेल तुम्ही तितक्या स्वस्तात बाय करणार. प्राइस आता 38 आहे, तुम्ही 35ला आल्यानंतर बाय करणार, 33ला, 31ला, 30ला, 25ला, मग तुम्ही बाय करणार. हे उदाहरण तुम्हाला सांगितलं आहे साखरेवरून. एस-एम-सी मध्येही असंच होतं. एक प्राइस आहे, त्याने हायर हाय मारलाच म्हणजे ती करन्सी असेल किंवा कोणताही स्टॉक असेल किंवा तुम्ही कोणताही इक्विटी घ्या, तर प्रोडक्ट असतो तो हाय मारतो सुरुवातीला. तो रिट्रेस कुठेपर्यंत करतो म्हणजे त्यावेळेला आपल्याला हे टूल जे आहे हे ड्रॉ करायचं आहे इनिशियल प्राइस पासून हाय पर्यंत. हे इनिशियल प्राइस पासून हाय पर्यंत. तर आपण साखरेचं पाहिलंच होतं. या 0 पासून 38 पर्यंत प्राइस गेली. त्याला बाय कुठे करणार? जेव्हा ही 50% ती प्राइस कमी मिळेल तेव्हा तुम्ही ती बाय करायची आहे. म्हणजेच 0.5 ते 1 हा एक डिमांड झोन आहे आपल्यासाठी. ह्यामध्ये जशी प्राइस येईल तेव्हाच आपण बाईंगला पोझिशन घ्यायची आहे. प्रीमियम मध्ये तुम्ही घेणार का? नाही आहे, कारण तुम्हाला ती प्राइस महागात मिळत आहे. म्हणजे प्रोडक्ट जे आहे तो महागात मिळत आहे. तुम्ही बाय कधी करणार? स्वस्तात, म्हणजेच 0.5 ते 1 या डिमांड झोनमध्ये तुम्ही तो बाय करणार. तर इथे आपण सप्लाय झोन कसा ड्रॉ करतात हे पाहूया. तर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. मार्केट लोअर लो, लोअर हाय, अगेन लोअर लो बनवता येते. मग इथं ब्रेकआउट स्टेशन झाला, तुम्हाला माहितीच असेल ब्रेकआउट स्टेशन कोणता ते. तर इथं प्राइस लोअर लो, लोअर हाय अँड अगेन लोअर लो बनतो. तर प्राइस काय करते? प्रीमियम झोनमध्ये आहे. तर मी तर लोअर लो पासून लोअर हाय पर्यंत, अनेकदा ऐका तुम्ही, लोअर लो पासून लोअर हाय पर्यंत मी हे मार्क केलं. तुम्ही आता कन्फ्यूज झाला असाल. मी बाईंग मध्ये हे जे टूल आहे खालून वरपर्यंत आखलं होतं. डाऊन ट्रेंड मध्येही मी लोअर लो पासून लोअर हाय पर्यंत आखत आहे. असं का? तर ह्या जो झोन आहे हा प्रीमियम झोन आहे मित्रांनो. कोणता झोन आहे? हा प्रीमियम. तुम्हाला प्रीमियम मध्ये प्राइस सेल करायची असते. मी इथे तुम्हाला फिबोनाची शिकवत नाहीये. हे टूल जे आहे तुम्हाला लोअर लो पासून लोअर हाय पर्यंत आणि अप ट्रेंड मध्ये हायर लो पासून हायर हाय पर्यंत मार्क करायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मी हे जे टूल आहे ते लोअर लो पासून प्रिव्हियस लोअर हाय पर्यंत मी ते ड्रॉ केलं. व जेव्हा ही कधी प्राइस 0.5 ते 1 या प्रीमियम झोन मध्ये येईल इथे तुम्ही सेल करायचं आहे. तर मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट डायग्राम मध्ये एक्झाम्पल दाखवतो, जेणेकरून तुम्हाला डायग्राम मध्ये इझी पडेल. त्या डायग्राम मध्ये आपण पाहूया डिमांड झोन मी कसा मार्क करतो. तर तुम्हाला जो हायर लो आहे हा मार्क करा त्या हायर हाय पर्यंत. मार्केट जसं ही 0.5 ते 1 या डिमांड झोन मध्ये आलं मी तर बाय करणार, बाईंग पोझिशन मी बनवणार. ते मी तर ही जी रॅली आहे ही कॅप्चर करणार. तर यामध्ये आपण पाहूया सप्लाय झोन कसा मार्क करतात डाऊन ट्रेंड मध्ये. हा लोअर लो आहे, या लोअर लो पासून ते लोअर हाय पर्यंत. हा लोअर लो, लोअर हाय अँड लोअर लो या फॉर्मेशननुसार मार्केट निघाले डाऊन ट्रेंडला. तर मी लोअर लो घेतो सुरुवातीला. ते प्रिव्हियस लोअर हाय पर्यंत हे जे टूल आहे हे मी ड्रॉ करणार. आणि जसं ही प्राइस प्रीमियम झोन मध्ये येईल मी इथं सेलिंग करणार. हा जो झोन आहे हा प्रीमियम झोन आहे. हा जो आहे हा डिस्काउंट झोन आहे. जो प्रीमियम झोन आहे तो आपला सप्लाय झोन आहे डाऊन ट्रेंड मध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर यामध्ये आपण पाहूया अप ट्रेंड मध्ये आपण डिमांड झोन कसा मार्क करतो. तर सुरुवातीला तुम्हाला हायर लो घ्यायचा आहे. हायर लो पासून तुम्हाला हायर हाय पर्यंत हे जे आहे टूल हे ड्रॉ करायचं आहे, राईट. मी ते ड्रॉ केलं. मार्केट जसं ही डिमांड झोन मध्ये आलं, हा जो आहे हा डिस्काउंट झोन आहे, हा जो आहे हा प्रीमियम झोन आहे. तुम्ही डिस्काउंट झोन म्हणजे डिमांड झोन मध्ये तुम्ही इथं बाय करायचं आहे आणि बाय केल्यानंतर तुम्ही ही ट्रेड कॅप्चर करू शकता. नेक्स्ट स्विंग पाहूया आपण यामध्येच. हा एक अगेन एक हायर लो आहे आणि हा जो आहे
हा हायर हाय आहे राईट. मी ते ड्रॉ केलं आणि तो पाहू शकता तुम्ही मार्केट डिमांड झोन म्हणजे डिस्काउंट झोनमध्ये आलं, अगेन मार्केट वरती गेलं. इथे कन्फर्मेशन कशी घ्यायची हे आपण पाहायचंच आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की बऱ्याचशाच पॉईंटची कन्फर्मेशन घेऊन तुम्हाला या डिस्काउंट झोन व डिमांड झोनमध्ये एंट्री घ्यायची असते. हा एक हायर लो आहे, मी इथून एक हायर लो पासून हे जे टूल आहे ते मी ड्रॉ करतो नेक्स्ट हायर हाय पर्यंत. ते पाहू शकता तुम्ही मार्केट डिस्काउंट झोनमध्ये आलं आणि आपण इथून ट्रेड केले राईट. इथे आपण पाहूया मार्केट डाऊन मध्ये आहे, आपण प्रीमियम झोन म्हणजे सप्लाय झोन मध्ये आपण सेलिंग कसं करू शकतो. तुम्हाला टूल ड्रॉ करताना लोअर लो पासून ते लोअर हाय पर्यंत मार्क करायचं राईट. इथे ट्रेंड चेंज झालेला आहे, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर बनलेला आहे. जर तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर माहीत नसेल, माझे प्रिव्हियस व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल एकदम. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय, व स्विंग पॉईंट कशा मार्क करतात, हायर हाय कोणता, हायर लो कोणता. इथे पहा मी लोअर लो पासून ते लोअर हाय पर्यंत मी इथं ड्रॉ केलेला आहे. हा जो आहे हा लोअर हाय आहे प्रिव्हियस, मी इथंपर्यंत हे जे टूल आहे ड्रॉ केलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता मार्केट प्रीमियम झोनमध्ये आलेलं आहे, म्हणजेच सप्लाय झोनमध्ये आलेलं आहे इथं. आणि मी इथं कन्फर्मेशन घेऊन मी इथं सेलिंग केलेलं आहे. अजून आपले एज्युकेशनचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन प्रोसेस सांगणार आहे पूर्ण सगळं कंबाईन करून. नेक्स्ट स्विंग पाहूया आपण. नेक्स्ट स्विंग मी इथून हा लोअर लो आहे आणि हा जो आहे हा प्रिव्हियस लोअर हाय आहे. मी तर हे मार्क केलं टूल. इथे पाहू शकता इथे 0.5च्या वरती प्रीमियम झोनमध्ये आलेलं नाही आहे मार्केट राईट. इथे आपण सेलिंग करू शकत नाहीये. जेव्हाही कधी प्रीमियम झोन म्हणजे सप्लाय झोनमध्ये मार्केट आलं की आपण इथं सेलिंग करायचं आहे. नेक्स्ट स्विंग पाहूया आपण इथं. मी हे सगळे स्विंग पॉईंट ऑलरेडी मार्क करून ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला बघण्यास समजण्यास इझी होईल. इथं हा लोअर लो, हा प्रिव्हियस लोअर हाय राईट. ह्या हाय पर्यंत मी इथं टूल जे आहे ड्रॉ केलं. इथे पाहू शकता मार्केट प्रीमियम झोनमध्ये आलं, मी इथे कन्फर्मेशन घेणार आणि सेलिंग करणार. प्रीमियम झोनमध्ये मार्केट आलं आणि इथं आपण कन्फर्मेशन घेऊन डाऊनला घेऊ शकतो ट्रेड. असं डाऊन ट्रेडमध्ये आपण प्रीमियम झोन मार्क करतो. इथे आणखीन एक पाहूया. हा एक स्विंग आहे लोअर लो आणि हा जो आहे प्रिव्हियस लोअर हाय आहे. मी हे टूल इथं ड्रॉ केलं. इथे पाहू शकता मार्केट अगेन प्रीमियम झोनमध्ये गेलं. इथे आपण कन्फर्मेशन घेऊन आपण डाऊनला ट्रेड घेऊ शकतो.